नमस्कार, अरुणाच कुकिंग हब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आता बघा, तुम्ही भरपूर प्रकारचे सोले खाल्ले असतील, पण हा सोला तुम्ही नक्की करून बघा. कारण आता हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. तुरीच्या शेंगा भरून बाजारामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं आता हे मी 1 पाव एवढं चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे बघा अर्धा किलो एवढ्या तुरीचे दाणे असे सोलून घेतलेले आहे. नक्की रेसिपी ट्राय करा, खूपच छान रेसिपी आहे ही. आता ह्या चिकनला आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरमध्ये आणि हे तुरीचे दाणे सुद्धा आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत. कांदा हा ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत. आता यामध्ये चिकन ऍड करून 3 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत कुकरला. आता धने पावडर आपण ऍड करणार आहोत. त्यामध्ये थोडीशी आले लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ. आता याला 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्यात पाणी वगैरे टाकायचं काही आवश्यकता नाही, कारण की काय होतं, त्याला थोडंसं मीठ टाकतो आपण, त्यामुळे त्याला पाणी सुटतं. आता बघा, आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण हे तुरीचे दाणे भाजून घेणार आहोत व्यवस्थित. तुरीचे दाणे आपले भाजून झालेले आहेत. 5-7 मिनिटं भाजून घ्यायच्यात आपल्याला. बघा, भाजून झालेले आहेत. त्यामध्ये आपण आता हिरव्या मिरच्या पण भाजून घेणार आहोत. थोडंसं तेल ऍड करून 10-12 लसणाच्या कळ्या टाकणार आहेत त्यामध्ये. त्या पण आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्यात. आता आपण बघा 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 15-20 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आपण, आणि भरपूर सारी कोथिंबीर हे आपण मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. पण आपण भाजून घेतलेले आहेत, त्याला पण आपल्याला मिक्सीमध्ये ग्राइंड करायचं आहे, पण जास्त ग्राइंड करायचं नाही. हे थोडं म्हणजे जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. बघा, आता आपलं चिकन शिजलंय. हे बघा, त्यात पाणी आपण त्यामध्ये पाणी नव्हतं टाकलं तरी पण बघा, मिठामुळे त्याला पाणी असं सुटलं आहे अंगीच. याच्यामुळे काय होतं, चिकन टेस्टी लागते. आता बघा, आपलं चिकन शिजलं आहे आणि आपण ह्या तुरीच्या दाण्यांचा सोला बघा असा जाडसर असा वाटून घेतलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, असा जाडसर वाटून घेतलेला आहे आपण, कारण हा असाच खूप टेस्टी लागतो, नाही तर ते जास्तच असं घट्ट होऊन जाते. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. मी आता कढईमध्ये तेल घेतलंय गरम करून. त्यामध्ये आपण असा एक मोठ्या आकाराचा कांदा चॉप करून घेतलाय मी. आता आपल्या कांद्याला बघा सोनेरी रंग आलेला आहे. त्यामध्ये आपण 2 छोटी अशी तमालपत्र टाकायची आहे. 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत. 2 चमचे धनापूड, 2 चमचे चिकन मसाला. हळद आपण चिकन मध्ये टाकलेली आहे, त्यामुळे थोडीच हळद घालणार आहोत आपण. एक चमचा एवढी आले लसणाची पेस्ट टाकायची आहे. आणि आपण हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत. फ्लेम हाय करायची आहे आता, कारण पटकन अशी आपलं हे तेल सोडून फोडणी. आता हा मोठा एक टोमॅटो कट केला आहे आपण, तो पण त्यामध्ये टाकणार आहोत. आता आपल्या फोडणीला बघा तेल सुटलं व्यवस्थित. आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत हे आपले तुरीचे दाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत, ते आपण ऍड करणार आहोत त्यामध्ये. नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूपच छान रेसिपी आहे. कारण की मी कसं, माझी आजी नाही आहे आता, पण माझ्या आजीने शिकवलेल्या सर्वच रेसिपी मी फॉलो करत असते. आता बघा, हे असं पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. बघा, आपल्याला थोडंसं नाही का, जास्त पण पातळ करायचं नाहीये. आता हे शिजवून घेतलेलं चिकन आपल्याला टाकायचं त्यामध्ये. आता आपण त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून ह्याला 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ ऍड करणार आहोत आणि 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आपण.
कारण चिकनमध्ये आपण ऑलरेडी टाकलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे थोडंसं जपूनच टाकायचं आहे मीठ आपल्याला. आपली झणझणीत तर्रीबाज अशी छोले चिकनची भाजी रेडी झालेली आहे. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एक नवीन रेसिपीसोबत.